आवडीने भावे हरिनाम घेसे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, प्रतिष्ठान निवासी शांती स्वरूप अशी असणारी संत श्रेष्ठ नाथ बाबा, नाथांचा असणारा 5 चरणाचा हरिपाठ या ग्रंथामधील असणारा हा अभंग. विठ्ठल 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 हरिपाठ या ग्रंथामधील असणारा 5 चरणाचा सुंदर असा अभंग आहे. या अभंगामध्ये संत श्रेष्ठ नाथ बाबा आपली चिंता घालवण्याचं साधन भगवंताचं नाम हे सांगतात. भगवंताचं ते नाम कशा पद्धतीनं ग्रहण करावं आणि त्या नामाचं त्या पद्धतीनं ग्रहण केल्याच्या नंतर आपली चिंता असणारी आपली न राहता ती भगवंताची कशी होते. प्रथम चरणामध्ये महाराज विचार सांगतात. मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या गोष्टीचा खेद ठेवू नकोस, कारण की तुझ्या मनामध्ये जेवढ्या काही गोष्टी असतील, जेवढ्या काही शंका असतील, सगळ्या असणाऱ्या शंकाचं निरसन करणारा, सगळ्या शंकांना जाणणारा तो भगवान परमात्मा आहे. म्हणून असणार तू मनामध्ये कोणत्या गोष्टीचा खेद करू नकोस. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. महाराज त्या भगवंताला सगळं कळतं. ही गोष्ट जरी खरी आहे, पण काही लोक कळत असून येड्याचं सोंग घेऊन मदत करत नाहीत. तो भगवान परमात्मा तसा आहे का? नाही म्हटले. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ्या मोकलीला ऐसे नाही. भगवंत नुसता असणार तुझी फजिती पाहणार नाही, तुझे असणारे कष्ट पाहणार नाही. भगवंत तुझ्या मदतीला येईल. मनामध्ये कोणताही प्रकारचा तू खेद करू नकोस. पण महाराज काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये होतात, काही गोष्टीनं मला सुख प्राप्त होतं, काही गोष्टीनं दुःख प्राप्त होतं. येईल म्हटले काय हरकत नाही. ते कशाचं फळ आहे? भोगणे ते फळ संचिताचे. तुझं संचित आहे आणि त्या संचिताच्या योगानं तुला सुखही येईल, तुला दुःखही येईल. म्हणून असणार तू त्याची चिंता करू नको. बरं महाराज, त्या संचिताचं एवढं मोठं महात्म्य मी ग्रंथांतरी ऐकलेलं आहे, तर ते महात्म्य प्रारब्ध हे भोगावं लागतं. मग त्या कर्माविषयी असणारं भगवंत काही करू शकतं का? हो. त्या भगवंताची जर कृपा जर तुझ्यावर झाली तर भगवंताच्या कृपेनं त्याचा असणारा नाश होईल. मग करावं काय लागेल? हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. विठ्ठल विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. या अभंगावर बोलण्यापूर्वी काही अल्पसा थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, गेले कित्येक वर्ष आपला चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह बाबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व असणारे आपण सर्वजण या सप्ताहाचा आनंद घेत असतो. या कीर्तन यावेळेस असणारं, मागच्या वर्षीही सप्ताह झाला. त्या सप्ताह झाल्याच्या नंतर त्या सप्ताहाला काही लॉकडाऊनमुळे मर्यादा आल्या आणि मागच्या वर्षी थोड्या बहुत प्रमाणामध्ये कार्यक्रम झाला. त्याच्या आधीही थोड्या बहुत प्रमाणामध्ये जवळजवळ 2 वर्ष असणारा आपण कार्यक्रम केला. आणि त्यानंतर आता थोडंसं मोठ्या स्वरूपामध्ये वाजत गाजत हा कार्यक्रम करण्याची संधी तुम्हाला आम्हाला प्राप्त झाली. विठ्ठल विठ्ठल बाबाच्या असणाऱ्या आशीर्वादाने या ठिकाणी बोलायचा प्रयत्न करणार आहे. कारण की सद्गुरू ज्या पद्धतीनं सद्गुरूंनी शिकवलं, ज्या पद्धतीनं सद्गुरू बुद्धी देतील, भगवंत बुद्धी देतील, संत बुद्धी देतील, त्या पद्धतीनं असणारं बोलायचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार. विठ्ठल इतरत्र असणारं कीर्तन करणं वेगळं आहे. मी पाठीमागेही एकदा बोलून गेलो होतो आणि आताही पुन्हा एकदा सांगतो की बरेच जण असणारं म्हणतात, बाबा इथं बाबासमोर कीर्तन करायचं म्हटलं की कसं तरी वाटतं. पण जर बाबासमोर कीर्तन करायला जरा मला तरी विशेष आणि वेगळा आनंद वाटतो. विठ्ठल विठ्ठल का वाटतो? कारण की असणारं ज्या बाबांनी असणारं लहानाचं मोठं केलं, देहानंही असेल ज्ञानानंही असेल, अशा असणाऱ्या बाबांच्या समोर बोबडे बोलायचा असणारा योग आम्हाला येतो. हे असणारं आमचं सद्भाग्य. विठ्ठल म्हणून अशा सद्गुरूंपुढे असणारं बोलण्याचा योग येतोय. कारण की सद्गुरूंसमोर बोलणं ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांनाही आनंद प्राप्त होतो आणि आपल्यालाही असणारा आनंद प्राप्त होत असतो. म्हणून सद्गुरूसमोर असणारं बोलावं.
म्हणून बाबाही असणारे या ठिकाणी कीर्तनाला आहेतच. बाबांच्या आज्ञेनं ही कीर्तनरूपी सेवा आज प्रथम दिवसाची माझ्याकडे आलेली आहे. कीर्तनाकरता असणारं सर्व उपस्थित कीर्तनकार कथाकार सर्व मंडळी असणारे आहेत. भरपूर सर्वजण जिकडे पाहावे तिकडे सर्वत्र असणारे सर्व महाराज मंडळी आहेत, कथाकार आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, गायक आहेत, वादक आहेत, चिंतनीय असे असणारे महात्मे काही काही माझ्या समोर आहेत, काही काही हरीला टाळ घेऊन उभे आहेत. असे या सर्व असणाऱ्या महात्म्यांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो. बाबांचं नाव हाती के पाव मी सबके पाव म्हणून असणारं कुणाचाही नामोल्लेख न करता या ठिकाणी मी सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग हा प्रतिष्ठान निवासी पैठण निवासी शांतीब्रह्म नाथ बाबांचा आहे. नाथ बाबा या अभंगामध्ये नामाचं महात्म्य वर्णन करतात. हरिपाठ हा ग्रंथ नामाचं महात्म्य वर्णन करणार आहे. हरिपाठ म्हणजे नेमकं काय? पाठ शब्दाचा अर्थ नित्यानं जी क्रिया केल्या जाते त्याला पाठ असं म्हणायचं. नित्यानं भगवंताचं नामसंकीर्तन करणं यालाच हरिपाठ असं म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणून हरिपाठ या असणाऱ्या ग्रंथामध्ये हा अभंग आहे. या अभंगामध्ये नाथराया वर्णन करताना म्हणतात, तुला स्वतःची चिंता नष्ट व्हावी असं जर वाटत असेल, कारण की चिंता नाही असा असणारा व्यक्ती नाही. चिंता प्रत्येकाच्या पाठीमागं आहे. कुणाची चिंता ही सार्थक आहे, कुणाची चिंता ही निरर्थक आहे. काहीच्या असणाऱ्या चिंतेला काही असणारं बूड नाही, काही असणारं गोष्ट नाही, शेंडा नाही, बूड नाही, काहीच नाही. निरर्थक अशी चिंता काही लोकांची असते. आपण नेहमी असणारं तो 21व्या पिढीचा दृष्टांत ऐकत असतो. 20 पिढ्या असणारं खातील पण 21वी काय खाईल हा असणारा आपण काय करतो दृष्टांत नेहमी ऐकतो. या असणाऱ्या व्यक्तीची जी चिंता आहे ही निरर्थक चिंता आहे. किंवा तुमच्या आमची असणारी जी चिंता आहे, आपल्याला आपलं वर्णन करत असताना संत वाङ्मय वर्णन करतं, तुम्हाला आम्हाला जी काही चिंता लागलेली आहे, उठलं की आता काय खावं ही जी आपली चिंता ही निरर्थक चिंता आहे. नित्य उठून या खावयाची चिंता, नित्य उठून या खावयाची चिंता, नित्य उठून या खावयाची निरर्थक चिंता आहे. का ही चिंता असणारं निरर्थक आहे? कारण की असणारं सर्वांना खाऊ घालणारा तो भगवान परमात्मा आहे हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. आणि सगळ्याला माहीत असून सुद्धा आपण असणारं ही चिंता करतो. संत महात्मे ही चिंता कधी करत नाहीत बरं का. संत महात्म्यांना खाण्याची आणि पिण्याची चिंता कधी नसते. का नसते? कारण की त्या महात्म्यांचा पूर्ण दृढ असा विश्वास असतो की तो भगवान परमात्मा आम्हाला खाऊ घालणार आहे, तो भगवान परमात्मा आमचं पालन पोषण करणार आहे. आपल्या पत्नीला उपदेश करत असताना जगद्गुरु तुकोबाराय असणार म्हणतात, अगं जिजे द्वादशीचा पर्वकाळ आहे, सोमवार आहे, घरामध्ये आहे तेवढं सगळं असणारं दान धर्म करून टाक. याला गाथ्यामध्ये पूर्ण बोध असं म्हटलेलं आहे. आपल्या पत्नीला जगद्गुरु तुकोबारायांनी काही उपदेश केला, त्याला स्त्री व्रतार संवाद किंवा त्याला पूर्ण बोध असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल असा असणारा हा पूर्ण बोधाचा उपदेश केला आणि सांगितलं, जिजे जेवढं काय आहे तेवढं असणारं दान देऊन टाक. काही जवळ ठेवू नको, काही जवळ ठेवण्याची गरज नाहीये. अहो पण लेकरं बाळ गाई म्हशी हे सगळं दिसायला लागलं, त्याची काय विल्हेवाट? महिपती महाराजांनी सुंदर तुकोबारायांच्या चरित्रामध्ये वर्णन केलं. महिपती महाराज म्हणतात, असं समज जिजे की मुलं बाळ आपल्याला झाली नाही, ढोरायचं काय करायचं असं समज जिजे. दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये सगळे गुरं ढोरं मेले असं तू समज. बरं खायचं प्यायचं याचं तरी असणारं नेमकं काय करावं? अरे म्हणले, तो असणारा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्या पाठीमागा आहे, आपल्याला त्याची काही चिंता आहे का? म्हणून आपल्या पत्नीला बोलत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अन्नाची वस्त्राची चिंता करू नको, कारण की आपली माऊली आपला सांभाळ करणारा तो भगवान परमात्मा आहे. माऊली आमोची पांडुरंग, माऊली आमोची पांडुरंग,
खायचं प्यायचं सगळं तुझं होऊन जाईल. आणि जर तू खायची प्यायची जर चिंता करत असशील ना, भले त्याहुनी पक्षीराज. ते खायची प्यायची चिंता करतात का? ते असणाऱ्या खाण्यापिण्याची चिंता करत नाहीयेत. म्हणून जिचे खाण्यापिण्याची चिंता करू नको. संत महात्म्यांना खाण्यापिण्याची चिंता नाहीये. तुम्हाला आम्हाला खाण्यापिण्याची चिंता आहे. आत्ता जर असणारं खाल्लं तर वाटतं सकाळचं काय मिळेल, नेमकी पुन्हा उद्या एकादश आहे, नेमकं काय काय होतं, कसं कसं होतं. अशा प्रकारची चिंता तुम्हाला आम्हाला असणारं उद्भवत असते. पण संत महात्म्यांच्या ठिकाणी ही चिंता नसते. पोट कसं भरेल, मी कसा असणारा जीवन जगेल, ही जी चिंता आहे ही निरर्थक चिंता आहे. कारण की हे होणाऱ्या गोष्टी आहे. पोट भरायचं ते भरणार आहे. जिथं असणारा तुमचा भाग आहे तिथं आहे म्हणून महात्मे करत नाहीयेत. किंवा वेगळ्या पद्धतीनं शास्त्रकार वर्णन करत असताना म्हणतात, तो भगवान परमात्मा सगळं देण्याकरता बसलेला आहे म्हणून या महात्म्यांना त्याची चिंता वाटत नाही. भोजनाच्छादने चिंता प्रथा कुर्वन्ति वैष्णवाः योसो विश्वंभरो देवस भक्तवान किमुपेक्षते. तो भगवान परमात्मा देण्याकरता बसलेला आहे म्हणून जे महात्म्य आहेत भोजन खाण्याची चिंता करत नाहीत. आच्छादने, आच्छादन म्हणजे असणारं पांघरणं, त्याची ते महात्म्य चिंता करत नाहीत. प्रथा कुर्वन्ति वैष्णवाः, त्यांना माहिती आहे जो जगाचं पालन पोषण करणार आहे तो आमचंही पालन पोषण करेल. विठ्ठल विठ्ठल महात्म्यांचं मस्तीमध्ये काम असतं. शय्या भूमितलम दिशोपि वसनम ज्ञानामृतम भोजनम एते यस्य कुटुंबिनो वदसखे कस्मात भयम योगिनः. भरतृहरी जे असणाऱ्या नीतिशतकामध्ये वर्णन करतात त्या महात्म्यांना असणारं त्यांचं भोजन म्हणजे काय असतं, ज्ञानामृतम भोजनम. ज्ञान हे त्यांचं भोजन असतं. ज्ञान हे असणारं सारखं ग्रहण करत असतात. त्यांना झोपण्याकरता गादी लागत नाहीये, त्यांना झोपण्याकरता पलंग लागत नाहीये, त्याची ते चिंता करत नाहीयेत. का चिंता करत नाहीयेत? कारण की शय्या भूमितलम, झोपण्याकरता हे संपूर्ण महितळ आहे एवढी पृथ्वी आहे. कुठेही असणारा आपण झोपू शकतो. त्या महात्म्यांना त्याची चिंता नाही. श्रीमद भागवतामध्ये वर्णन करत असताना श्री शुकाचार्य वर्णन करतात, अरे काय करायचं, कपड्याचं वगैरे चिंतन करत असताना तिथं शुकाचार्यांनी सांगितलेलं आहे, म्हणले चिराणी या ठिकाणी असणारे कपडे तुला काय गरज आहे जास्त कपड्यांची. म्हटले रस्त्यानं जर कुठं चालायला लागलं तर चिंध्या सापडतील. भागवतामध्ये याचे श्लोक आलेले संपूर्ण असणारे भरपूर गुरुबंधू मंडळी या ठिकाणी भागवतकार आहेत. विठ्ठल विठ्ठल उशीला कधी आपल्याला झोपायला श्री शुकाचार्य म्हणतात उशीची काय गरज आहे. जेव्हा हात त्याला असा असणारा दुमतला हात आणि असणारा खाली घातला, काय उशीची गरज आहे का? उशीची असणारी गरज नाहीये. सुंदर असे असणारे श्लोक श्री शुकाचार्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. काही आवश्यकता नाहीये. म्हणून संतांना या बाकीच्या गोष्टीची चिंता वाटत नाहीये. तुमची आमची चिंता ही असणारी निरर्थक अशी चिंता आहे. पण जे काही साधक आहेत साधणारच आहे, संतांना चिंताच नाहीये. तुमची आमची निरर्थक चिंता आहे. आणि जे साधक आहेत साधनारूढ आहेत त्यांची एक चिंता आहे, तिला सार्थक चिंता असं आपल्याला म्हणावं लागेल. साधकाची असणारी सारखी चिंता असते, सारखं त्याला असणारं वाटतं. नेहमी आपण अभंग ऐकतो, कधी माझा उद्धार होईल, कधी असणारं त्या ठिकाणी मला भगवंताची प्राप्ती होईल, कायमी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, हो ऐसे तुम्ही सांगा संत समाधान चित्त माझे, काय हे खंडाईल कर्मा, काय हे खंडाईल कर्मा, समाधान चित्त माझे, काय हे खंडाईल कर्मा, कैय खंडे कैल कर्मा, कायमी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. तो भगवान परमात्मा त्या असणाऱ्या साधकाला ज्यावेळेस चिंता लागते ती उद्धाराची चिंता लागते. माझं कसं होईल, काही मी उद्धार पावेन, कधी असणारा भगवान परमात्मा माझ्यावर कृपा करतील.
कदा तो भगवंत मला असणार कधी भेट देईल, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. रात्रंदिवस असणारी सारखी मनाला तळमळ आहे. कसं असणार होईल, कसं माझं होईल, ही जी चिंता आहे ही सार्थक चिंता आहे. तुमच्या आमच्या ठिकाणीही असणारी ही चिंता निर्माण व्हावी की आपलं काय होईल, आपलं कसं होईल, आपला शेवट कसा होईल, आपलं कल्याण होईल का नाही होईल, भगवंत भेट देतील का नाही, संत आपल्याला भेट देतील का नाही. आपल्या ठिकाणीही ही चिंता निर्माण व्हावी, ही चिंता असणारी सार्थक आहे. चिंता चिंता महाराज तुम्ही सांगायला लागले, चिंतामध्ये आहे तरी काय, चिंतेची ताकद आहे तरी काय. आपण नेहमी श्लोक असणारा ऐकत असतो, सजीवाला असणारं चिंता असणारी जाळते आणि निर्जीवाला जाळण्याचं काम चिंता करत असते. चिंतेनं होतं तरी काय, चिंतेचं वर्णन करत असताना एक परंपरेनं दृष्टांत सांगितला जातो. एक महात्मा होता, रस्त्यानं असणार जात होता, कोणत्याही प्रकारची चिंता नाहीये, फक्त असणारं भगवंताचं नामसंकीर्तन. रस्त्यानं आपल्या मजेमध्ये आनंदामध्ये असणारा महात्मा डुलत डुलत जातोय. राजाची स्वारी निघाली, त्या महात्म्याला राजाच्या स्वारीचंही भान नाहीये आणि चालता चालता हळूहळू असणारं सहज हत्तीवर त्या महात्म्याची नजर गेली. हळूच असणारा महात्मा हत्तीच्या पाठीमागं गेला, हत्तीच्या शेपटीला धरला आणि हत्ती थांबवला. माहूत असणारा हत्तीला त्या ठिकाणी मारतोय, गंडस्थळावर वार करतोय, तरी सुद्धा हत्ती पुढे जात नाहीये. ज्यावेळेस कळालं पाठीमागे एका महात्म्यानं शेपूट ओढून धरली, राजाला आश्चर्य वाटलं. हत्तीचं बळ हे साधारण बळ नाहीये आणि या महात्म्यानं तो हत्ती केवळ एका हाताने शेपूट ओढून थांबवलाय. नेमकी एवढी ताकद आली तरी याच्याकडे कुठून, काय असणारं कारण आहे. प्रधानजी म्हणले तुम्हाला सांगतो, म्हणले तुम्हाला असं सांगून नाही, तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो कशाची असणारी ताकद आहे, काय आहे. म्हणजे मी दाखवत नाही, प्रधानजी त्यांना म्हणले विठाल विठाल. त्या महात्म्याचा आदर सत्कार केला, घरी नेलं, पूजा केली, षोडशोपचार पूजा करून महात्म्याला असणारं सांगितलं, महाराज एक काम फक्त करा, आपल्या घरी असणारं सुंदर राजवाड्यामध्ये मंदिर आहे, या मंदिरामध्ये तुम्ही राहा. एकच असणारं तुमच्या मागं काम, काही नाही. तुम्ही म्हणताल ते तुम्हाला 3 टाइम खायला भेटेल. तुम्हाला काय परमार्थ करायचं तर करा दिवस रात्र, पण 2 कामं 2 वेळेस तुम्ही व्यवस्थित करा. सकाळी आणि संध्याकाळी देवाला दिवाबत्ती करण्याचं काम तुम्ही करा. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाहीये. सगळं जाग्यावर जर भेटत असेल तर काही करायला अडचण नाहीये. आणि म्हणून महात्मा सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती असणारा करू लागला. 1 वर्ष निघून गेलं आणि 1 वर्षानंतर पुन्हा राजाची असणारी मिरवणूक निघाली. प्रधानजीनं त्या महात्म्याला बोलावून आणलं आणि म्हणले, महात्म्या आता या हत्तीला तुम्ही थांबवून दाखवा. हत्ती निघाला, त्या महात्म्यानं हत्ती असा धरला, आता हत्ती थांबला नाही. दुसऱ्या हाताने असणारं धरून ओढायचा प्रयत्न केला, हत्ती थांबला नाही. राजालाही आश्चर्य वाटलं, 1 वर्षामध्ये झालं तरी असं काय. एरवी असणारा इतरत्र हिंडणारा महात्मा, खाण्याची सोय नाही, पिण्याची सोय नाही, ताकद असणारी यावी अंगामध्ये, म्हणून काजू नाही, बदाम नाही, अंजीर नाही, काहीच नाहीये. शक्तिवर्धक कुठल्या गोष्टी असणारा तो महात्मा खात नव्हता, तरीही त्याच्यामध्ये एवढी ताकद होती. आणि आज राजवाड्यामध्ये राहून सगळे पदार्थ शक्तिवर्धक खाऊन या असणाऱ्या महात्म्याला हत्ती आज थांबत नाही. म्हणजे नेमकं झालं तरी काय, कुठं असणारी गोष्ट बिघडली. ज्यावेळेस प्रधानजीला ही गोष्ट विचारली, प्रधानजीनं सांगितलं, 1 वर्षापूर्वी जो महात्मा भेटला होता त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती, आणि आता त्या महात्म्याला आपण सेवा दिली, त्याला चिंता लागली. कुठं असलं तरी संध्याकाळी दिवाबत्ती करायची, सकाळी दिवाबत्ती करायची, सकाळ आणि संध्याकाळ दिवाबत्ती करण्याची ही चिंता मनामध्ये असणारी लागली. आणि या चिंतेनं जे बळ होतं ते बळ असणारं निघून गेलं. विठाल विठाल. म्हणून अशी असणारी ही चिंता काय आहे, बलवान आहे. चिंता से घटे चतुराई, दुःख से घटे शरीर. महाराजांनी वर्णन केलेलं आहे. कबीरदासजी महाराज वर्णन करतात, चिंता जी आहे, चिंतेनं असणारं त्या ठिकाणी माणसाची बुद्धी चलत नाही, चतुरपणा राहत नाहीये, बुद्धी काम करत नाहीये. चिंता जर लागली तर सारखं त्या चिंतेचा असणारा, चिंतेच्या आकाराची असणारी वृत्ती होऊन जाते. भगवंताचं असणारं ती वृत्ती चिंतन करणार कधी. आणि म्हणून असणारं चिंता ही मोठी घातक आहे. आणि अशा असणाऱ्या चिंतेचा तुला जर नाश करायचा असेल तर तुला भगवंताचं नामसंकीर्तन करावं लागेल. नाथ महाराज म्हणतात, पण नामसंकीर्तन करायचं तर नेमकं करायचं तरी कसं करायचं, म्हणजे आवडीने आणि भावे. कसं नामसंकीर्तन करायचं, आवडीने आणि भावे. आवडीनं भगवंताचं नाम घ्यायचं, भावे म्हणजे असणारं भावनेनं भगवंताचं नाम घ्यायचं. मग तुझ्या ठिकाणची असणारी जी चिंता आहे ती तुझी निराता नंतर भगवंताची होईल.
आवडीनं घ्यायचं म्हणजे नेमकं काय, आवड म्हणजे काय, भाव म्हणजे असणारं नेमकं काय, आवड म्हणजे काय, कोणतीही असणारी गोष्ट आपल्याला असणारं एकदा तिचा अनुभव घेतला आणि घेतल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा असणारं ती गोष्ट आपल्याला हवी हवीशी वाटणं, पुन्हा त्या गोष्टीकरता प्रयत्न करणं, याला आवड असं म्हणा. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय वेगळ्या पद्धतीनं वर्णन करत असताना म्हणतात, आवड आवड म्हणजे नेमकं काय, खाल्ल्याला असणारं पुन्हा खावं वाटणं, जे भेटलेले आहेत तेच पुन्हा भेटावं वाटणं, याला असणारा आवड म्हणा. खादलेचे खावे वाटे, भेटले भेटे आवडी, मीठ नाही पांडुरंगी, असं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. मग हे असणारी आवड किंवा वेगळ्या पद्धतीनं अमृत अनुभवामध्ये वर्णन करत असताना माऊलींनी वर्णन केलेलं आहे. पडियंते सदा तेची परिभोगी नवी नवी रुची, म्हणून हा उचितची अनुवाद सिद्ध माऊली वर्णन करतात. तो भगवान परमात्मा एवढा आवडताय, एवढं त्याच्यामध्ये असणारं प्रेम निर्माण होतं, तो तोच आहे पण पुन्हा असणारा असं वाटतं, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा. पांडुरंग बदलला का तो भगवान परमात्मा, तो तसाच आहे पण पुन्हा त्याच्याविषयी असणारं वाटतं की तो मला प्राप्त व्हावा, त्याची संगती मला प्राप्त व्हावी, असं सारखं मनाला असणारं वाटतं. गोष्ट एकच आहे पण त्या गोष्टीमधून वेगवेगळा असणारा आनंद, वेगवेगळे रस असणारे निर्माण होतात, ते असणारी गोष्ट त्या ठिकाणी खरी असते. वेगळ्या पद्धतीनं माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. एकदा भगवान शंकर कैलासावर बसलेले आहेत, माता पार्वती असणाऱ्या जवळ आहेत, दोघांचा संवाद चालू आहे आणि माता पार्वतीनं प्रश्न केला भगवान शंकरांना, महाराज सांगा त्या गीतेचं महात्म्य काय आहे, श्रीमद भगवद्गीता म्हणजे काय आहे, श्रीमद भगवद्गीतेची ताकद काय आहे, काय महात्म्य आहे नेमकं गीतेचं आम्हाला सांगा. त्यावेळेस भगवान शंकर माता पार्वतीला सांगू लागले, ते तर हरुमणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हरुनाम असणारे भगवान शंकर सांगायला लागलेले आहे, देवी गीतेविषयी मला तू विचारलं पण एक काही सांगता येत नाहीये. जसं हे भगवती तुझ्या मुखाकडे जर पाहिल्याच्या नंतर आता तुझं मुख पाहिलं, तो आनंद असणारा त्या ठिकाणी मुख वेगळंच भासत, पुन्हा थोड्या वेळाने पाहिलं पुन्हा असणारं त्या ठिकाणी वेगळंच वाचतं, प्रत्येक वेळेस नवा आनंद त्याच्यामधून प्राप्त होतो. तसं असणारं भगवंताच्या बाबतीमध्ये आहे, तसं असणारं नामाच्या बाबतीमध्ये आहे. नामाच्या आणि भगवंताच्या बाबतीत आहे असं का म्हणता, कारण की असणारं आपल्या वारकरी संप्रदायानं नामाचा आणि नामीचा अभेद त्या ठिकाणी मानलेला आहे. विठ्ठल आवड असणारी मनामध्ये भगवंताचं नाम पुन्हा 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 असणारं घ्यावं वाटणं, किती घ्यावं वाटणं हो, भगवंताचं नाम घ्यावं वाटणं म्हणण्यापेक्षा आपोआप आपल्याकडून असणारं ते भगवंताचं नाम संकीर्तन झालं पाहिजे. शिव मानस पूजेमध्ये वर्णन करत असताना असं वर्णन केलेलं आहे, आत्मा त्वं गिरिजा मते सहचरा. या श्लोकामध्ये वर्णन करत असताना सांगितलं, आत्मा तुम भगवान शंकर आपण असणारे माझे आत्मा आहात, गिरिजानाम भगवती पार्वती माता माझी बुद्धी आहेत, हे शरीर म्हणजे असणारं माझे घर आहे, माझ्या ठिकाणचे प्राण म्हणजे तुमचे सहचर सगळे असणारे गण आहेत. एवढंच नाही, मी जी असणारी प्रदक्षिणा घालतो. विठ्ठल बाबा आले. बाबा म्हणजे असतील सुरुवातीला हा म्हटलाय, बाबा समोर असले तर आनंद होतो म्हणून बाबा समोर आलेले आहेत. तरी सद्गुरू तारून नेणारे सद्गुरू पुढे आहेत बरं का, कारण की सद्गुरू तारून नेणारे आहेत, ते असले तरच तरुण जातं. तसं आज बाबा समोर आहेत म्हणून कीर्तन तरुण जाणार. विठ्ठल नाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये वर्णन केलेले, नावतारे हे साचार माझे बैसले थोर थोर, परिपारके विन परिपार समर्थ नर न पवती. नाव असणारी समुद्राच्या त्या असणाऱ्या नदीच्या पलीकडे घेऊन जाते, याच्यामध्ये संशय नाही. पण तारक तारून नेणारे असे असणारे सद्गुरू जर त्या असणाऱ्या भवनदी रूपी नावेमध्ये जर नसतील तर ते नाव कुठंच जात नाही, तिथंच जागेवर राहते. सद्गुरू हे असणारे बाबा आज समोर बसले, नक्कीच कीर्तन रूपी नाव असणारं पहिलं तीराला जाईल. विठ्ठल किंवा वेगळ्या पद्धतीने अमृत अनुभवामध्ये वर्णन करत असताना माऊलींनी वर्णन केलं, जयाचा आधी ठेवा वसंतो
जवनरी गे निगमवना अंतु तव आपुले फळे आतून न घेपती ही माऊली वर्णन करतात. जसं असणारं ज्यांचं कृपादृष्टी रूपी असणारा वसंत आल्याशिवाय आपल्याला आपले असणारे आत्मज्ञानरूपी फळ प्राप्त होत नाही, मोक्षरूपी फळ प्राप्त होत नाहीये. म्हणून बाबाही आले, बाबांची कृपादृष्टी आहे, म्हणून असणारं मोक्षरूपी फळ, चिंतनरूपी असणारं फळ, भगवंतरूपी फळ निश्चितच आपल्या हाताला लागणार आहे. विठाल विठाल आपला विषय चालू होता आवड. प्रत्येकाची असणारी आवड असणारी भिन्न भिन्न आहे, वेगवेगळी आहे. सांसारिक माणूस जो आहे, सांसारिक माणसाची जी आवड आहे ती वेगळी आहे. त्या आवडीविषयी, त्या भगवंताच्या असणाऱ्या भक्तीविषयी बोलत असताना मी तुम्हाला शिवमानस पूजेमधील असणारा एक श्लोक सांगत होतो, आत्मातून गिरिजा. यामध्ये वर्णन करत असताना सांगितलेले जो नाम धारण करणारा महात्मा आहे हा ज्यावेळेस असणारा चालतो का त्याचं प्रत्येक टाकलेला पाऊल म्हणजे प्रदक्षिणा असते. संचार पदयो हो प्रदक्षिणा अशा प्रकारचं चिंतन आलेलं आहे. बरं, तो जो बोलतो तयाचे विसाट शब्द सुखे म्हणो येते वेद, एवढं असणारं त्या महात्म्याचं बोलणं. तो काही जरी बोलला तरीही असणारं त्या ठिकाणी काय आहे ते वेद आहेत. किंवा वेगळ्या पद्धतीनं बोलत असताना सुभाषितकार म्हणतात परिचरितव्या हा संतो यद्यपि कथयन्ति नो सदुपदेशम यास तेषां स्वैरकथास ता एव भवन्ति शास्त्राणी. ते महात्मे असणारे बोलतात, बोलत असताना त्यांनी काही जरी म्हटले, काही जरी सांगितलं तर ते सगळं असणारं शास्त्रच असतं. विठाल म्हणून तो महात्मा बोलायला लागला स्तोत्र आणि सर्वानी गिरो. सगळं असणारं त्याचं बोलणं हे स्तोत्र आहे, भगवंताची असणारी स्तुती आहे, असं मानस पूजेमध्ये वर्णन केलेलं आहे. मग असं असणारं यद्यत कर्म मखिलम तत्तत् शंभो तवाराधनम. मी जे जे कर्म करील का ते ते हे भगवंता ही तुझी आराधना आहे. त्या महात्म्याची झोपणं माऊली वर्णन करतात. त्या महात्म्याचं झोपणं म्हणजे असणारं काय आहे ती त्याची समाधी आहे. त्याच्या मनामध्ये आलेला प्रत्येक शब्द भगवंताचा जप आहे. तो कल्पित ते तुला जपू माझा, माऊलींचे ओवे आहेत. त्यांनी कल्पना जे केलं ते असणारी काय आहे जप आहे. त्याचं झोपणं ती समाधी आहे. असे असणारे त्या ठिकाणी ती काय असतात नामधारण करणारी संत महात्मे असतात. आणि याला आवड म्हणावी. बळजबरी करणं ही गोष्ट वेगळी आहे. जिथं आवड आहे तिथं माणसाला सवड असते. किंवा वेगळ्या पद्धतीनं बोलत असताना माऊली म्हणतात आवडी आणि लाजवी. जिथं आवड आहे तिथं लाज राहणार आहे का? बळतच असणार आपण म्हणायला लागलो नाचा नाचा नाचा, का नाचत नाही लाज वाटायला लागला. लाज वाटायला म्हणजे आवड नाही. प्रत्येकाची असणारी आवड वेगळी आहे, प्रत्येकाची आवड असणारी भिन्न भिन्न आहे. भगवंताला विचारलं भगवंता तुमची आवड काय आहे? सकाळीच माणिक महाराजांनी अभंग घेतला आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला ते आवडतं. भगवंताला नेमकं आवडतं तरी काय? भगवंताला संत समागम आवडतो, भगवंताला भक्त आवडतात. किती आवडतात? माऊली ज्ञानोबारा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात दोवरे दोन्ही भुजालो घेऊन आलुंगावया लागून तयाचे अंग. त्याला मिठी मारण्याकरता मी असणार 4 भुजा घेऊन आलो. प्रभू रामचंद्रांना एका असणाऱ्या भक्तांनी विचारलं का हो प्रभू रामचंद्रा तुम्ही अजान बाहू आहात, तुमचे असणारे हात फार गुडघ्याच्या खाली गेलेले आहेत, एवढे मोठाले हात तुम्हाला काय करायचे? प्रभू असणाऱ्या विनोदानं त्या भक्ताला म्हणले काही माझे भक्त म्हणले फारच आगडबम असे आहेत, ते माझ्या मिठीमध्ये बसावे म्हणून मी अजान बाहू रूप धारण केलं. विठाल हा कथा भाग परमपूज्य आदरणीय डोंगरेजी महाराजांनी आपल्या तत्वार्थ रामायण ग्रंथामध्ये सांगितला. विठाल आवड असणारी प्रत्येकाची वेगवेगळी, भगवंताची आवड वेगळी आहे. भगवंताला असणारं कोण आवडतं? भक्त आवडतात, नवल नाहीये. ते प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे भक्ताच्या चरित्राचं शंस कथने नावाचा धातू आहे. प्रशंसा करणं म्हणजे त्या कथांचा अनुवाद करणं, शंस कथने. विठाल विठाल म्हणून सारखा असणारा माझ्या कथांचा जो गुणानुवाद करतो का तो भक्त असणारा मला काय होतो? तो भक्ताचा भक्त मला आवडतो. भक्तांची सेवा करणारा, भक्तांचं वर्णन करणारा मला आवडतो. किंबहुना भगवंत बोलत असताना म्हणतात मला माझा भक्त आवडतो. किंबहुना आवडे निरूपम. माऊलींची ओवी आहे बघा. विठाल विठाल दया संघाची निसुरवाडे मद विदेहा ते देह घरणे घडे. किंबहुना आवडे निरुपम. त्याला निरुपम म्हणजे उपमा रहित असे मला भक्त आवडतात. किती आवडतात भक्त? किती आवडतात? उपमा देता येत नाहीये.
जर भक्ताची सेवा करणारे प्राण्याच्या पलीकडे जर आवडत असतील तर बाकीच्यांचं काय वर्णन करावं? बाकीचे भक्त किती आवडत असावे? त्या मारुतीरायांना बोलत असताना वाल्मिकी रामायणामध्ये प्रभू बोलायला लागलेले ते एकैकस्य उपकारस्य प्राणां दास्यामि ते कपे शेषाणाम उपकाराणाम भवाम ऋणिनो वयम. काय द्यावं तुला मारुतीराया? तुझे उपकार आहेत मारुतीराया, मी तुला द्यावं तरी काय? माझा जीव दिला तरी असणारं कमी आहे. मग आता जीव देण्याची असणारी गोष्ट प्रभू बोलतात, म्हणजे जीवाच्या पलीकडे असणारं काय? भगवंताला भक्त असणारे आवडतात. एवढे भक्त भगवंताला प्रिय आहे, भगवंताला भक्त प्रिय आहे. ठीक आहे, तुम्हाला आम्हाला काय आवडतो? तुम्हाला आम्हाला आवडतो, तुमची आमची प्रत्येकाची आवड वेगळी आहे. जगद्गुरु तुकोबाराय एके ठिकाणी असणारं बोलताना म्हणतात, एखादा दारू पिणारा आहे, दारू पिणारा, त्या दारू पिणाऱ्याला किती भारी नवनीत म्हणजे असणारं लोणी आणून दिलं म्हणजे त्याला चांगलं वाटेल. तुका म्हणे जया मद्यपानाची आवडी न रुचे त्या गोडी नवनीताची. त्याला असणारं नवनीत आणलं, त्याला लोणी आणलं आणि त्याला खायला जर दिलं तर त्याला असणारं ते लोणी पटत नाहीये. तुम्हाला आम्हाला वेगळंच काही काही असणारं आवडतं. जगद्गुरु तुकोबाराय एके ठिकाणी वर्णन करतात, हरी द्रव्य दारा चित्ती प्रजांचे आवडे, द्रव्य दारा चित्ती प्रजांची आवडे, द्रव्य दारा चित्ती प्रजांची आवडे, प्रजांची आवडे. मुखे बडबडी पोरडेचे, मुखे बडबडी पोरडेचे, द्रव्य दारा चित्ती प्रजांची आवडे, द्रव्य दारा चित्ती प्रजांची आवडे. जोगे डगरे गणलारे, जोगे डगरे गणलारे, द्रव्य दारा चित्ती प्रजांची आवडे, द्रव्य दारा चित्ती प्रजांची आवडे. विचारलं महाराजांना, सांगा काय आवडतं? हे बाकीच्या लोकांना काही आवडत नाही. द्रव्य दारा चित्ती प्रजांची आवडी. पैसा आवडतो, किती आवडतो, किती आवडतो? तुकोबाराय एके ठिकाणी म्हणतात, सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैसापरी. पैसा मारो परमेश्वर, पैसा माझा काय आहे? परमेश्वर आहे, भगवान आहे, असं असणारं काही काही लोक म्हणतात. द्रव्य दाराणाम पत्नी, किती पत्नी आवडते? त्या पत्नीचं वर्णन करत असताना नवनाथ ग्रंथामध्ये राजा भर्तृहरींची कथा आहे. काय असणारं त्याच्यामध्ये वर्णन केलं? किती पत्नी त्या ठिकाणी आवडायची? त्या मालू कवींच्या असणाऱ्या वरीही जाऊन महिपती महाराजांनी संत विजय ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. विठाल विठाल मालू कवींनी असणाऱ्या नवनाथ ग्रंथामध्ये वर्णन करत असताना थोडं मर्यादित वर्णन केलं, पण महिपती महाराजांनी संत लीलामृत ग्रंथामध्ये सांगत असताना सांगितलं, त्या भर्तृहरीनं असणारं काय केलं होतं म्हणजे आपल्या बायकोची पेंटिंगच काढून म्हणजे सभेमध्ये घेतलेली होती. आठवण झाली की असणारं पेंटिंगड पाहायचं. दारा नाम असणारी त्या ठिकाणी पत्नीही त्यांना आवडते. प्रजानाम असणारे स्वतःचे मुलं बाळ त्यांना आवडतात. दुसऱ्याचं असणारं कुणावर दुसऱ्यावर प्रेम नाहीये, पण एवढं जे सांगितलेलं आहे एवढ्यावर मात्र असणारं काय आहे? सर्वांचं प्रेम आहे. तुमची आमची असणारी आवड सर्वांची ही आहे. संतांना विचारलं, महाराज तुमची आवड काय आहे? संतांना विचारलं, तुमची असणारी आवड नेमकी कोणती आहे? संत म्हणतात, आम्हाला भगवंत आवडतात. किती आवडतात? बाबा नेहमी माऊलीची बहु आवडसी जीवा पासोनी या, बहु आवडसी जीवा पासोनी या, बहु आवडसी जीवा पासोनी या, बहु आवडसी जीवा. कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. बहु आवडती जीवा पासोनिया, आवडती जीवा पासोनिया, कानडिया
बाबा असणारा नेहमी गवळण म्हणत असतात. तुझी आण वाहिण गा देवराया बहु आवडशे जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया बहु आवडशे जीवा पासोनिया. भरपूर आम्हाला आवडतोस, जीवाच्या पेक्षा भगवंता तो आम्हाला आवडतो. भगवंता तुझ्याकरता आम्ही जीवही देण्याकरता असणार त्या ठिकाणी काय आहे तयार आहे. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. जीवाची किंमत भगवंता तुझ्या पुढं काही नाही आणि जीव दिल्याशिवाय जीव भेटतही नाही. नाथ रायनाथ भागवतामध्ये म्हणतात थोरला देव लाचुंगा पूर्ण तोही न भेटे जीव घेतल्या विन मा घेतल्याचे जन्म मा घेतल्याचे निवारी जन्म मरण. विठ्ठल तो देव भेटतच नाहीये, पण ज्याला असणार जीव दिल्याशिवाय तो भेटत नाही. आधी त्याला जीव भाव द्यावा लागतो आणि जीवभाव दिल्याच्या नंतर असणाऱ्या त्या ठिकाणी त्या भगवंताची प्राप्ती आहे. म्हणून संतांना काय आवडतो? संतांना असणारा देव आवडतो. गोपिकांचीही भक्ती आपण नेहमी पाहतो, नारदांचेही आपण सूत्र नेहमी म्हणतो यथा ब्रज गोपिका नाम. त्या गोपींसारखी असणारी भक्ती जीवापेक्षा भगवान परमात्मा त्यांना असणारे आवडायचे. भागवतामध्ये सुंदर सुंदर असणारं चिंतन आणि श्लोक विषय भरपूर आहे. पण असो, चला पुढं. मग अजून संतांना नेमकं आवडतं तरी काय? संतांना असणारं अजून आवडतं तर भगवंताचं नाम आवडतं आणि संतांची संगती आवडते. आणि कथे नाम विठोबाचे आणि कथे नाम विठोबाचे आणि कथे नाम विठोबाचे आणि कथे नाम. आमुची आवडी संत समागम आमुची आवडी संत समागम आमुची आवडी संत समागम आमुची आवडी संत समागम आणि कथे नाम विठोबाचे आणि कथे नाम विठोबाचे आणि कथे नाम विठोबाचे. काय आवडतं आम्हाला? संतांची संगती आवडती. वाटतं सारखं संतांच्या संगतीमध्ये राहावं, संतांना सोडून येऊ नाहीये, संतांच्या जवळ सारखं राहावं. आणि त्याच्याकरता तुकोबारायांसारखे महात्मे मागणी करत असताना म्हणतात आम्हाला किडा जरी झालं ना तरी असणारा अडचण नाहीये. वैष्णवाचे नानी वैन किडा, पण वैष्णवांच्या असणाऱ्या नानीमध्ये आम्हाला जागा भेटावी. एवढे संत आवडतात की त्या संतांच्या घरी किड्याचा जन्म घ्यायला तयार आहेत. एवढे असणारे संत आवडतात ज्या कुत्र्याच्या मागे सगळे लागतात, दगड त्याला मारतात, त्या कुत्र्याचे हाल हाल, पण त्या कुत्र्याचंही असणारं मी जन्म घेईन. संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारे स्वानयादी व्हावे त्याचे द्वारी स्वानयादी व्हावे त्याचे द्वारी स्वानयादी. हो व्हावे त्याचे द्वारी स्वानयादी व्हावे त्याचे द्वारी स्वानयादी. एवढा संत समागम महात्म्यांना आवडतो. कुत्रा जरी झालं तरी त्या महात्म्यांच्या दारामध्ये आम्हाला जन्म द्या. यापुढे सांगायचं का? त्या असणाऱ्या महात्म्यांची संगती एवढी आवडते, एवढी आवडती. जगद्गुरु तुकोबारा एके ठिकाणी वर्णन करत असताना म्हणतात त्या महात्म्यांच्या किंवा त्या महात्म्यांना बोलताना म्हणतात तुमच्या दासांचा दास मला करून ठेवा, पण मला तुमच्याजवळ ठेवा. तुमची या दासीचा दास करून ठेवा तुमची दासीचा दास करून देवा तुमची दासीचा दास करून ठेवा दासीचा दास करून देवा. आशीर्वाद द्यावा हाती मग आशीर्वाद द्यावा हाती मग आशीर्वाद द्यावा हाती मग. संत महात्म्यांना संतांची संगती आवडत असते. आमुची आवडी संत समागम. अजून काय आवडतं? अनेक ते नाम विठोबाचे. आम्हाला देवाचं नाव आवडतं. सारखं भगवंताचं नाम संकीर्तन करावं वाटतं. त्यांच्या वाणीला नाम घ्या असं म्हणावं लागत नाही. नाव घ्या, विठ्ठल विठ्ठल म्हणा हे तुम्हाला आम्हाला म्हणावं लागतं. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हे तुम्हाला आम्हाला म्हणावं लागतं. पण असणारं महात्म्यांचं तसं नाही. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. मला असणारं माझी वाणी अनावर झाली, माझ्या वाणीला आता चूप बस म्हणू नकोस असं म्हटलं तरी वाणी चूप बसत नाही. माझी वाणी आता मला असणारं आखडता आखडत नाहीये. एकदा का बैल उधळले आखडता असणारं आखडत नाही, तसं माझी वाणी आता एवढ्या असणारं भगवंताचं नाम घेण्यामध्ये तल्लीन झाली की माझी वाणी आता मला त्या ठिकाणी काय अडवता येत नाहीये. म्हणून एवढं भगवंताच्या नामाविषयी संतांना प्रेम आहे. म्हणून आवड प्रत्येकाची आवड असणारी काय आहे वेगळी आहे.
संतांची वेगळी, जीवाची आवड वेगळी, भगवंताची आवड वेगळी. इथं भगवंताच्या नामाविषयीची आवड आपली प्रतिपादन करतात. भगवंताचं नाम घ्यायचं ना, कसं घ्यायचं? आवडीने, आवडीनं भगवंताचं नाम घ्यायचं. पुन्हा अजून भावे, भगवंताचं नाम संकीर्तन हे भावानं घ्यायचं. भाव म्हणजे नेमकं काय? भाव शब्दाच्या वेगवेगळ्या व्याख्या असणाऱ्या आपल्याला पाहायला भेटतात, वेगवेगळ्या व्याख्या असणाऱ्या सांगितल्या जातात.